पप्या काय रे केलं हिला का माझं काय झालंय? काय काय झालंय दाबा अजून आपण त्यात माझी काय चुकी आहे? आता माझी काय मग माझी चुकी होती का आता गाडी पडली त्याला मी काय करायचं? हे असं असं चालवायचं पोरी बघितल्या अरे आपण कायला का तेवढंच म्हणलं इम्प्रेशन पडन. त्या इम्प्रेशनचा कर खप तुझा तिकडे निघून लागा तुमचं झालं गेलंय, माझं व्हायची अजून. हा अशाने झालं असतं ना तर लोकांनी हीच केली असते असं गाडी हिंडली असती अशी 28 वर्षी टुंगळी राहिली नसती गावात माझा जोडीदार म्हणलं इम्प्रेशन पडतो. हा जोडीदारांचा कर जावा तिकडे निघून लागा या हाताच्या आईला पार घोडा लावला तू हे वहिनी आहे की मग. ती खपली जाऊन तिकडे तिचा कोण पंचा का कोण गेलाय बोंबालाय वर टायमाव बरोबर होय. चुकीच्याच अयो, हे तू उद्या करून ठेवला हे असला आता आपल्याला तरी काय काम आहे? आरामच करायचा ना. अरे आराम कशासाठी बाजरी पडली बाबा काढायची एकराला जास्त आहे ती अयो, खरंच की. त्याला काय तेवढंच वर्षभराचं खाणं पिणं नाही तर ती बी गेलं बोंबलत आता कसं काय करायचं त्याचं? काय करतो आता कुणाला तरी काढायचं देऊ आपण. कुणाला देतो पप्या आता बायला किती रोज आहे आणि काहीतरी किती आहे? मला नाही माहित. 350 रुपये रोज आहे पप्या बायला होय. त्यात तिला लागती 4 व्हीलर एसीची गाडी लोकाला आणि उतरले लगेच म्हणते फिल्टर पाणी का साधं आहे त्यांचं थोडे आकड आहे का घरी त्यांना नळाचं पाणी नीट प्यायला नाही. अहो, घरी आता काय सांगायचं पण तिथं आल्यावर आकड तेवढी ना त्यात म्हणणार दुपारी अर्धा तास झोपायला गिळायला अर्धा तास अहो, 5 वाजले की म्हणणार काढा गाडी ते परत कंस बी टाकून नेतात पिशवीत म्हणतात. आता काय सांगायचं तुला का सोसावं लागतंय शेतकऱ्याला तसलं आपण काय करू? काढायचं देऊ बाजार कुणाला तरी. कुणाला देतो बाप्या काढायला आता सगळ्याच्या सुग्या चालल्यात बघावं लागेल माणूस वना हिंडावं लागेल तसलं नाही म्हणतात ती रोजावून नाही परवडायच्या बाया, पण हे नाही ते काय 10 का 15 हिसाब देतात काढाय. अरे येडपाट 10 आणि 15 हिस्सा नसतो मग तिसरा असतो चौथा असतो आणि तेच पण देऊ ते हिशाब काढाय. बघू बघावं लागेल बा आपल्याला तिसरा चौथा हिशोब कोण काढतंय का चल बरं बघू जाऊ दे लागले तेवढं तरी बघू काय आपल्याला मिळवायचं थोडंफार तरी. पप्या लयला का बेकारी केली माझी तो कुठं का दुखाय लागलाय गुडगा तर काय सांगू तुला कुठं कुठं लागलंय बाई असला प्लॅनिंग आहे का? जाऊन मार्कालाच सांगते. अहो यशवंतराव गाववर बघितलं राव तुम्हाला आणि तुम्ही इकडे खेळपटात येऊन बसलाय होय. अहो आप्पा तुम्हाला ती चॅपट दिसते का अहो माझं कसं असतं माझं विचारच मोठे आहेत ह्या केळीला केळ न लागता ऍक्च्युअली ह्याला सफरचंद कसा लागल ह्याच्यावरती माझा भर ग चाललाय. बसा राव केळीला कुठं सफरचंद लागतात का? मी तर पहिल्यांदाच ऐकतोय. तुमची चूक नाही बरं काही चूक तुमची नाही विचारच बारीक अहो आप्पा कसं असतं माहिती का हीच जर तुमचा विचार थोडं माझ्यासारखं जर असतं ना अक्षरशः तुम्हाला सांगतो तुम्हाला गावात नसतं मी अध्यक्ष पदावर ठेवलं महाराष्ट्र व तुमच्या ताब्यात दिला असता पण तुम्हाला आहे ना तुमचे विचारच लहान काय बोलताय राव? पाहिलं तर त्या पदात 3,000 रुपये मिळतात, मोठं 3 लाख मिळत असले का सांगताय तुम्हाला गावात ठेवलंय महाराष्ट्रात दिला असता ताब्यात. आप्पा तुम्ही अध्यक्षपद म्हणजे बारीक समजू नका अक्षरशः रोज रांग लागली माझ्या इथं लोक म्हणतात अध्यक्षपद आप्पाचा राजीनामा घ्या आप्पा माझं कसं आहे माहिती का माझा आप्पा लहानपणीचा मित्र अक्षरशः तुम्हाला माहिती भांडऱ्यापासून आपण एकत्र असायचो आहे ना बरोबर. मी सकाळ सकाळ नाश्ता करायचो हा. आणि तुम्ही यायचा आणि म्हणायचा चला गेला तुम्ही माझ्या बरोबर आणि तुम्ही जर असला तर मला थोडासा भांडऱ्याला जेव्हा जस देतात मग मी यायचो का नाही तुमच्या बरोबर येत होता की. मग ती मी डोक्यात ठेवलंय अजून तुम्हाला ते अध्यक्षपद त्याच्याकरता दिले अहो यशवंतराव माझ्याशिवाय तुम्हाला घरी कोण बोलवाय तरी येत होता का? अहो आप्पा मांदळी गर्दी असायची आमच्या घरी बोलावा यायची यायचं का माझी तुम्हाला लहानपणीच आठवतंय का? काय आठवतंय आठवतंय तुमच्या नाकातनं शेंबडाच 2 नाळ आलेला असायचं, पाया कुत्री मुतलेली असायची आणि काय सांगताय राव तुम्ही? खायला आप्पा सगळे तुमचंच मला सांगताय वय तेव्हा असलं नव्हतं पण ती जाऊन द्या मरू द्या तुम्हाला माहिती का ती तुमची अर्धी चड्डी हो आता शाळेत आपल्याला अर्ध्या चढे होते की. तिचा इतका फाळ फाटलेला असायचा आणि मग काय बोलताय राव यशवंतराव? आणि- चेडी एवढीशी एवढा फाळ कसा निघल? काहीतरी पण असायचा का नाही एवढा का तुमची व्हायला पहिल्यापासून लबाड बोलायची सवयच गेली नाही राव. होय तेव्हा आता हाणायची. अहो आप्पा तसं नाही पण ती बाया जाऊन द्या. मालक ए थांबे आमचा आता शेड्यू कुठं आलंय तर आलं मालक करत. बोलायचंय. थांब जरा चड्डीचा इशे होऊ दे मग काय असेल ती बघू बरं आप्पा मी काय म्हणतोय ती चड्डी बिडीचं जळून द्या मरून हा, द्या हा, तिकडे तुम्ही जरा जा तिकडे बघू द्या आमचा काय उद्योग चाललाय ना काय बरं बघू द्या जरा आता तुमचा उद्या चालेल मी काय खातोय होय तेव्हा सांगाय बाबा काय आहे तुमचं? नाही नाही जा तिकडे तुम्ही म्हणता काय राव जा की तिकडे काय हे माणूसच खराब व्हायला लागलाय. महत्वाचं काहीतरी काम आहे परत आवाज दिले या मग कशाला आता कोण येते परत तुमच्या दारात? आप्पा रागू नका राव नको तसे घे बस इथे
काय काम आहे एवढं नडलंय लगेच? भया काय सांगू आता विसरलोय. आता रे कानपाड फोडू का तुझं? त्या आप्पाला हितनं लावलाय मी तिथं खुशाल मध्ये मी विसरलो. थांबा थांबा आठवलंय. काय आठवले? अहो मालक ते आनंद पप्प्याना गाडीहून पडले आणि ते बाजरी काढायला देणार आहेत. देऊ दे, आपल्याला काय करायचे? अहो तसं नाही, ते काय हिस्से का काय असते ना तसं देणार आहेत त्यांनी काढायला. बरोबर मग ती तिसरा हिस्सा आणि चौथा हिस्सा तसलं. हा तसलंच आहे. आला बंड्या, तुझं व्हिडिओ कॉल लय पॉवरफुल हा, चालते. मग मला म्हणजे मालकाच्या इथे राहून राहून तू चांगला हुशार झालायस. मग काय खायला यशवंतरावचाच गडी किती केलं. बरं असू दे, ती बघतो आता मी काय करायचं ती. चल आपण लावली याची भांडा. काय त्याला का यशवंतरावला मी गावभर हुडाकला, त्या केडपडात जाऊन हुडकून काढला आणि कुशालराव मला झाकलून दिलंय. काय माणूस आहे होय? ते आलंय कुठं ते बांड्या का सांड्या नवीन गडी आणि कुशालला का त्याला जवळ केलं ह्याने. मला तर काय कळणार, परत ह्याच्या नादीच लागायचं नाही. बावटाचा दांदा नका निवळ ह्यो. झालाय दिलाचा झापूक. ए यार बिघडला काय? काय झाला पा ठोक्यातच पाडतो. कोणाला? तुमची बाजरी. माझी बाजरी पाहिली तर 3 पॉईंट आम्हालाच पुरायची नाही. अहो, काय 2 पिशव्या तर द्याचाल ना मला. लगा अरे पण माझी देऊ शकत नाही मी. माझं काय झालं, मला पाहिलं हा. 3 पॉईंट रान बाजरी तेवढी आम्हाला किती 2 पोताडे व्हायचे. तुला काय कोणाची बाजरी? आहे का बघा, हा ठोक्यातच पाडतो पण. कोणाची असली ना हम्म. 100% त्याला सांगणार की याला पोपट आहे मोकळा, त्याला बाजरी देऊन टाका. चालतंय चालतंय. हा. येऊ का? हा, जाऊ का मी? जा, जा. झापूक. पाटील आणि दादा आपल्याला 5-25 बोटी आणायच्यात. आणि बुटे आणून काय ती काय डांबरा पळवायचे का? तुम्हाला राव अक्कलच नाही, तुम्ही का बसा. हो सर, पण इतक्या बोटीचं काय करायचंय? माझ्या बोकांडी काढायच्यात. आणि त्याच्या खाली चिंबून गेले. अरे तुमच्या अकलीचं नुसतं पाणी झालंय राव. पाणी झालं. मग तुम्हाला ती माहिती आहे का? काय? कोल्हापूरला पूर आलता, हं. सांगलीला पूर आला होता. हं. तिथं तिथल्या नेत्यांनी काय केलं? काय केलं? अरे बोटी आणल्या, लोकांची मदत केली, माणसं बाहेर काढली, म्हणून ती परत निवडून नाहीत वाली. सरपंच, मी बी एक बोट आणणार. आणू त्या पुरातला दिसला माणूस की टाक बोटीत, दिसला माणूस की टाक बोटीत, दिसला माणूस की टाक बोटीत. दादा माणसं भरायच्यात बोटीत, कोंबड खत नाही भरायचं. अहो काय दादा सांगता, मी एक बोट घेणार. वजन कमी करा आधी. पाटील, डायरेक्ट इनडायरेक्ट फीस बोलायचं नाही, नाहीतर राडाच करीन. काय राडा करेल? अहो खरं तीच सांगतोय. वजन बघा ते किती वाढलंय. तुम्ही पाटील. बसला की अर्धी बोट खाली जाते. पाटील घरचं खाल्लंय त्यांनी. अहो सांगा सांगा त्यांना. घरचं अख्खं गाव राव धुवून खाल्लं आणि तुम्ही सांगता घरचं खाल्लं. आहेत का जेवाय कधी घरी? गाव आमचा आहे, आम्ही गावचा आहे. गावाला मी लुटीन खाईन, काय करेन हे माझा प्रश्न आहे. एक भांडारा सोडा ना. पाटील गावचं आणि बावकीचं कधी खायचं नसतं. मग सांगा ना त्यांना. आम्ही तिथं तो पाळणारे माणसं आणि तुम्ही म्हणा आम्हाला. मग वजन कसं वाढलं? सरपंच, त्याला नीट सांगा. तुम्हाला मी निवडून दिलाय, 3 मतं कमी असताना मी किती झटलोय माहितीये का? पाटील तुम्ही ग बसा. दादा माझा माणूस आहे, तुम्हाला आम्ही आत्ता पदावून खाली करीन. नाही तर असं करा सरपंच, यंदा पद तुम्ही सोडा, मी सरपंच होतो. ए, त्यांचं येत ना आलं की माझं परत सरपंच पद सोडायला मग लावतो. त्यांना नीट बोलायला लावा की. नाही हो द्या, हो द्या. तुम्ही दोघं काय करायचं ना, गावाचं वाटवळ तेवढं करा. आणि मी आपला नुसता नावाला राहतो पाटील. मग नावाला अहो, तुमची लायकीच ते आम्हीच पाटील केलाय आणि आमच्या सग भोवती हे करताय का? पाटील तुम्हाला करायला कोण? सरपंच. बर बघतो, आलं इलेक्शन. बरं इलेक्शन येऊ दे मुर्द्या, पण ते पुराचं बघायचंय आपल्याला. हो महत्वाचं ते जाऊ दे, हे विषय कट करा. ते पुराचं महत्वाचं आहे. चला काय ते नियोजन केलं पाहिजे. पुरा आला तर काय लय परिस्थिती बेकार होईल. मग सरपंच ते राहू द्या, पुराचा यायचा. अजून पाऊस पडायचा, मग पूर यायचा. अहो इथं 10 दिवस झालं लोकांना पाणी नाही प्यायला. पाटील पुढचा विचार करा. सरपंच पुढचा ऐका बोल ना, की. तुमची बाजरी गिजरी काढायची आहे का? आमच्या बाजरीत तुला काय करायचंय? अहो ते आमचं मालक आहे ना, बाजरी काढायला घेणार आहेत. कोण? आमचं मालक. यशवंतराव वय. होय. बाजरी काढायची. काय सांगतो यशवंतराव. असं काय झालंय? बाजरी त्याला म्हणावं गावचं गटर साफ करतो का? अहो मालकाला कशाला गटर साफ करायला लावताय? मग? तुमच्यासारखं किड आहेत की गावात हो, गटर दादा, तुला साफ काय करायला? ए बंडिया, किडा कुणाला म्हणतो? बया तुम्हाला नाही म्हणली. मग पाटलाला म्हणला का? हा मग? पाटील मोठा किडा आहे. म्हणजे मला म्हणला पाटील म्हणजे काय किडा तुला वाटतोय? राहायचं का तुला गावात? बया पाटील, राहायचा विषय सोडा. तुमची बाजरी काढायची की बोला. बाजरी काढायची का? मोठा आला बाजरी काढणार तर सुट. नाही आमची बाजरी द्यायची. आणि यशवंतराव घेणार आहे बाजरी काढाय. बघा पाटील, काय त्याची लायकी झाली काय वेळ आली. हे? काय करतोय तो? काय बी लागला करायला. नाही. चल आपलं आपला उद्योग बघा आपापला. जा तुम्ही, आम्हाला थांबायचंय.
जा. आणि पाटलाला मोठा किडा म्हणलंय गावचा लय मोठा यशवंतरावची इतकी परिस्थिती खालावली या आईला काय कर नाही गड्या. यंदा त्याचं ना काय खरं बाजरी वालाय बिकच मागणार ती बघ तू थोड्या दिवसात. अरे आप्पा मगाशी तुम्हाला हाकाललं बरं का, वाईट वाटलं जरा मनाला. जाऊ द्या आता, जरा दिलगिरी व्यक्त करतो. जाऊ द्या मोर द्या, विषय सोडून द्या. काय राव दिलगिरी व्यक्त करतो, माणसाचा अपमान करायचा आणि परत मनाची दिलगिरी व्यक्त करतो, हे काय पद्धत आहे का राव? चालायचं आप्पा, आपण लहानपणीच जोडीदार, एवढं तेवढं बोललेलं जरा थोडं सोसायचं. बरं जाऊ द्या, ते विषय द्या सोडून, मरू द्या आता, ते झालं गेलं, गंगाला मिळालं. आता काय विषय होता, बंड्या आला काय तुम्ही तर बघितलं, त्याच्यामुळे मी तुम्हाला हाकालली. आणि असं काय त्यांनी कानमंत्र दिलं तुम्हाला माझ्या परस्पर? अहो मोठा बिझनेस चालू केलाय आपण. काय बोलताय? आता काय तुम्हाला सांगायचं, अहो नुसतं काय करायचंय माहिती का, हा हा. माणसं लावायची, पैसा उपसायचा. मला का असला कसला बिझनेस काढलाय तुम्ही? लय मोठा बिझनेस आहे. काय बोलताय? हो आयला अभिनंदन. असं काहीतरी गावाने आदर्श घेतला पाहिजे तुमच्याकडून, असा काहीतरी बिझनेस काढा. घेतला पाहिजे ना, अक्षरशः गाव यशवंतराव कडून आदर्श घेत, तुम्हाला सुद्धा माहिती. बिझनेस तरी काय ती तरी सांगा राव. अहो बाजऱ्या काढायच्या, अहो बाजरी काढलेला आता अक्षरशः तुम्हाला सांगतो काय ते तेवढा चाललाय, ते बिझनेस आपण चालू केलाय. काय बोलताय राव यशवंतराव तुम्ही? त्यात वेगळं काय, अहो शेतकरी आपण जातीने, हाय की शेतकरी आहेत की आणि मग आपण. त्यात काय तवा, बाजऱ्या काढणं कुठं ते काय बिझनेस झाला होय? मग काय. अहो आप्पा तिसऱ्या हिश्श्याने घ्यायची, हा. मजूर लावायचा, काढून घ्यायची, मजुरांना त्यांचे काय जातील ते पैसे द्यायचे, हा, हा. आणि ती बाजरी आपल्या घरी पिकवाय नको आणि काहीच नको. बाई आप्पा तुमची काढायची का बाजरी? माझी बाजरी आहे 3 पण पाहिली तर मला व्हायची 2 पोताडी, तुम्हाला काढून देऊन आम्ही काय करायचं, बोंबलत फिरायचं का? हा आप्पा- तुमची काढायची का बाजरी? आप्पाचं बाडी आहे, आप्पाला वावरच एवढं तेवढ्याच जगता येतील, तुझं त्याची बाजरी काढाय. काहीतरी बोलतोय उग. आप्पा आहे का कोणाची काय बघा, असं तर मला सांगा, तुम्ही फिरता असता जरा थोडं. आयला बाजरी आहे बरं का, एक जणाची बाजरी काढायची, ती काय झालं, त्या आण्यान पप्प्या गाडी कुठेतरी गेली ती पडली गाडीवरून. बर त्याची बाजरी काढाय नाही कोण, त्याची एक बाजरी काढायची. मला तर तेवढंच काढायला फक्त, दुसरी कोणाची आली तरी मी तुम्हाला सांगेन. गडी बघा की एखादा. गडी होय, आयला गडी सकाळीला का मला पोपट्या भेटला होता, तेव्हाच मला विचारत तुमची बाजरी काढायची का? मी म्हटलं मला 2 पोताडी व्हायची आणि तुला कुठे बाजरी काढाय देऊ, तर बरं, पोपट्या मोकळा. बाडी बघा मग. पोपट्याकडे तेवढं जाऊन पोपट्याला बोलून आणायचा, आणि तेवढा कार्यक्रम करून घ्यायचा. आपल्याला लय काम आहेत आता. पोपट काय चाललंय तुझं, काय कळानच मला दिसा बाजरी तिथून काढाय मला. बाजरी होय, हा? घे तू, घे रोजानी. रोजान नको, रोजान हिश्याव. अरे रोजानी घे, रोजान नाही परवडत तुला, हिश्याव द्यायची का बोल? 200 रुपये रोज देतो घे. 200 रुपये आपल्या बाहेर घेते, 350 रुपये रोज खोडाई. आणि बाईच्यातून तुझ्यात काय फरक आहे? 200 रुपये रोज तुला हिश्याव देता येते का बोल? तुला लागलं कोण तुझी बाजरी काढणार? बरं एक काम कर, देतो तुला हिशोब मी. हा, किती हिश्याव? 6 हिस्सा घे, चल जाऊ दे. कितवा? 6. नाही मला बाजरीच काढायची नाही तुझी, तू कोणाला दे. नका 6 हिस्सा म्हणजे तू आपली बाजरी बघितली का येड्या? तुला दुसरे हिश्याव द्यायला येते का? दुसरा आणि तिसरा नाही मिळायचा, तुला 5व्या हिशोब देतो. अजिबात परवडत नाही. 5 हिश्याव पोपट्याला का माझल्यागत करू नका का तुम्ही. तुझं राहू दे, माझं राहू दे, तिसरे हिश्याव काढतो मी. 3ऱ्या हिशोब नाही, हो बघ तुझं राहू दे, माझं राहू दे. हा. 4थ्या हिशोब देतो तुला काय? बाजरी हा, तिसरे हिश्याव देतो. चौथा काय? नाही, तिसरा आणि बिसरा नाही मिळणार बाबा. मेहनत आम्ही केली, पैसे आम्ही टाकल्यातला का नुसतं खोडा येतो, मला 3रा हिस्सा द्यायचा म्हणजे काय? शेतकऱ्यांनी काय जख मारायची का? पैसा देणार मग तुला फार करून घरात पोच बाजरी. करून घरात पोच म्हणजे मग गाडीचं भाडं तूच द्यायचं, आणायचं. गाडीचा वाढ माझा काय संबंध? माझी वाटणी तर तेवढं देणार मी. मग तुझ्या पिशव्या तू घेणार आणि तू जाशील निघून, आणि आमच्या पिशव्या कोण आणायचं? तुझ्या तो आणायचे मी भरून देतो की तुला. मग हे कुठं झालंय गड्या डोक्याला? म्हणजे- भराय तर सोपं आहे का? म्हणजे का तुम्ही आडून पैसे घेताय? आडून बिडून काही नाही. जोडीदार असून नका हे असं म्हणल्यावर अवघड आहे. सांग नाही तर लय वाजरे आहेत त्या सरपंचाची आई आहेत, लय वाजरे. जा, ती सरपंच तुला काय देतय बघ, अर्धी पिशवी ठिका दिलं तर बोल. सरपंच मला म्हणले तुला 5-6 पिशवी अशा घेऊन जा. हा, आशा घेऊन जा, इतकी दानत आहे त्याची, आशा घेऊन जा. त्यांनी आणली असतील, कुणाची कणसन ती भराडली असतील. मला नाही माहिती कोणाचे आणल्यात, मग सांगतोय बघ काय करायचं ते. नाही तुला 4था हिस्सा दे तू. मोठा चल पाटापाटा, पोपट्याची गाठ घ्यायची, आण्याची गाठ घ्यायची, त्या आण्याची बाजरी ठरवायची, पोपट्याला न्यायचाय कामाला. एक उद्योग आहे का माग? चल. अरे थांब, तो पोपट्याला आणे हिथं दिसतात. आणि तिसऱ्या दिला का? 4थ्या जाऊ दे, ठरली. ठरली. ओय, ओय आण्या, आधी तुझी बाजरी काढा द्यायची होती ना. आणि बाजरी काढाय द्यायची की का हो?
ती आपण घेतो तुला माहित नाही होय. त्याला आता आम्हाला स्वप्न पडलं ही आणि तुम्ही कधी हा उद्योग चालू केलाय बाजरी काढायचा? तुला काय बाकीचं करायचंय? तुझी बाजरी काढायला द्यायची ना, ती घ्यायसाठी मी तुझ्याकडे आलो. यशवंतराव का हा. चेष्टा लावली आमच्या गरीबाची? चाललाय आमचा यावर, कशाला आपलं बाजरी काढायला घेतली? अरे बाजरी घेतो काढायला का मी? झाला आता यावर घेतली. पण पोपटला दिली होय. बरं असू दे, पोपट काय लोकांचा आहे तेव्हा पोपट. लोकांचं आपलं नाही ते धान्य तुम्ही नेणार आहे, लोकांचं आपलं काय आलं अरे तूच ने चल व्हायचं आपण येऊ जाऊ बंडा बस इथं आणि आलो पोपट मी बस तिथं आल्यापासून. ओके हा बोला. तुला एक सांगतो, तू काय शानपणा करू नको. आण्याची बाजरी मी काढाय घेतो, तुला वाटलंच ना किलो 2 किलो बाजरी घे, पण आगाऊपणा काय करू नको. तसलं काय सांगू नका, 2 किलो बाजरी काय मला ओळून नाही टाकायची, आमचा व्यवहार ठरलाय, बाजरी मी काढाय घेतली का. बरं असू दे, फक्त तुला मी एक सांगतो, हा. तुला 2 कोटरा हा आणि तुला दिवसाचा रोज. हा मग काय मग ठरलं राव, कोटरा म्हणल्यावर काय मी कवा बी तयार. की आता जाऊ दे बरोबर, आता हा. तू तयार तर झालाय. हा आण्याचा वावर कुठे? मला माहिती आहे की. ती बाजरी बघितली का तू? हा बघितली की. किती होईल रे अंदाजी? 15-20 पिशव्या बाजरी सहज होईल, एवढा मला बी सांगता येत नाही पण होईल. हायला मग जोरात काम आहे. हा तुला रोज हा. बायांचं पण जुगाड लावायचं हा आणि ते कार्यक्रम करायचा. झालं. सगळा तू. फक्त कोटरा देऊन भागू नका, जर मटण बिटन लागतं मला. अरे सगळे दे तू, मटण मग काय कोंबडी बोकाड. आमच्या मालकाने बरेच कामं घेतली बाजरी काढायची. होय मग हलर तर ब्राझील वरनच आणला असेल नवा. होय, आणि बाकीच्या काळा गप्पा बंद कर. ती बाजरीचा यावर झालाय आता. दिलाय की मी पोपट्याला. अरे आम्ही मी घेतलाय, आता तुला काय बाकीचं करायची? आता ही काय पोपट असलं मी घेतलाय काय? त्यांनी घेतली बाजरी काढायला. अं, जाऊ दे, घेतली ना काय मला घेणे, माझी बाजरी काढून माझी मला बाजरी मिळाली, बाद झाली. हो, बस झालं. तुम्ही घ्या, संपला विषय. पोपटीने घ्या. हाय का नाही पाटा? बंडा ह्याच्यावर लक्ष द्यायचं तो पोपट. तुला काय कमी पडलं तर मला फोन करायचा, बंडा तुला सगळं पोच करेल. मी काय आता तिकडे फिरकणार नाही, बाजरीकडे येणार नाही, काय नाही. येऊ का मी? मग आता तुझ्या विश्वास आहे. पोपट हा बोला ना. आता यावर तर झालाय, एवढं कणाकणात एवढी बाजरी काढ बाबा. काय तुला ठोक्यातच पाडतो बाजरी पाड ठोक्यात आम्हाला नको पाडू, आम्हाला सकाळीच पप्प्यानी पाडली. बाजरी की तुला कशाला पाडेल, तू आधीच आधो झालाय. काय आता आमचं केलंय वाटलं नाही तर आम्ही कवा त्याला माझ्या समोर आणि त्याला ठोक टाकतो 2. नको नको, तू तेवढं बाजरीचं बघता. दिलबरा ग पोपटी माझी एकटेच बसले ना दिलबरा. पुढं बाजरी. दिलबरा ग तू माझी दिलबरा. पोपट अरे काय करतोय? डोळ्याचे काय खसाडे झाल्यात काय तुमच्या दादा? दिसाना काय करतोय? पोपट झाडा बसाय सोडून तू बाजरी खुडत बसलाय. खुडत माझी बाजरी घेतली काढाय मी. तू होय? हा कोणाची घेतली? आण्याची. आण्याची घेतली का? तो काय लाख्या झाला का? भिकाऱ्या तो बी भिकारी तू आणि तू भिकारी आणि तू घेतेची बाजरी. आम्ही बोलायला तर यायचं नाही. सरपंच हे रान आहे, गाव नाही. माझं नाव आहे पोपटिया. 2 चापट्यातच पाडील इथं. अरे काय तू चापट्यात पाडणार? ह्याच्यात झाल्यात गाल झापूक झुपूक. आणि आम्ही ह्यो काय? पाहिलं तर तिघच नाही. ते असला म्हण काय 2च मिनिटं. तुला एक एक तुकडा केला तरी वाटणी का हा आमच्या? 2 मिनिटं. कोणाला फोन करते? हॅलो कोणाला बी? यशवंतराव, आम्ही अहो त्या भांड्याला कोयतान 2 कोटरा घेऊन पाठवा इकडे. पाठदिशाने पाठवा. ए पोपट हा लवकर पाठवा, द्या पाठवून द्या. पोपट हा झालंय कुडाय, थोडं राहिलंय, तुम्ही पाठवून द्या. हा पोपट थांबा 2च मिनिटं थांबा, मी कुठं आज मस्करी केली. आज मस्करी केली. नाही कोयतान ती येतंय, तुम्हाला सुट्टीच नाही. ए, पोपट अरे आम्ही बहादुरलो की. भाद्रा नाही तर घाबरा, काय बी करा. भांडे स्टोरी तर थांबा साईडला. ती बंड्या होय, हा त्याला उचलेल का? मारल नाही ती, पण बंड्या नाही काय करू भाऊ त्याचं. काय शोध नाही. नारदेव कोयता खाल्ला म्हणजे तिथे काय करतात? तिघाची मोठी खाली पडायची. एकाच कोयत्यात. डोक्याला ताप द्यायला आले तर एखादं करतय काम, त्याला काम करून द्यायला गावचा सरपंच. बया काय ऊन तपतय. भांडा काय हो काय म्हणताय तुम्ही? एकतर आधीच वैताग आलाय. अरे इकडे ये. सोडा तुम्ही, मी शेंगा खाल्ल्या नाही, मिठाईटर पण उचलणार अरे नाही. बाबा नको उचलू, पण ही घेऊन चाललाय कुठे? अहो, कुठे चाललाय म्हणजे? रानात जायचंय. त्या पोपट भाऊजीने बोलावलं कोयता घेऊन. आता कुणाचं मर्डर करायचंय? अव मर्डर नाही, तिकडे बाजरी काढायची चालली ना, तर कोयता घेऊन बोलावलं पोपट भाऊजीनं. आयला ही नवीनच बघतोय बाबा, कोयता बाजरीने काढतात म्हणजे अवघडच आहे. माझी बाजरी नीट काढा बरं का तेवढी. आता हाणताल तिथं कुणाच्या नारड्याव कोयता बिता, यायला ही एक अवघडच काम आहे. बया काय ऊन तपतय. भांडा
काय हो काय म्हणताय तुम्ही एकतर आधीच वैताग आलाय. अरे इकडे ये. सोडा तुम्ही, मी शेंगा खाल्ल्या नाही, मिठाईटर पण उचलणार अरे नाही. बाबा नको उचलू, पण ही घेऊन चाललाय कुठे अहो, एवढ्या कुठं गडबडीत? चाललाय म्हणजे रानात जायचंय, त्या पोपट भाऊजीने बोलावलं कोयता घेऊन. आता कुणाचा मर्डर करायचंय? अहो मांडर नाही, तिकडे बाजरी काढायची चालली ना, तर कोयता घेऊन बोलावलं पोपट भाऊजीनं. आयला ही नवीनच बघतोय बाबा, कोयता बाजरीने काढतेत म्हणजे अवघडच आहे. माझी बाजरी नीट काढा बरं का तेवढी. आता हाणता तिथं कुणाच्या नारड्याव कोयता बिता यायला ही एक अवघडच काम आहे. गावा येत ते यशवंतराव त्या भांड्याला लावतोय कोयता क्वार्टर घेऊन, काय माहित कटाळा आला खुडून खुडून. गावा येतोय काय माहित. हो भाऊजी, पोपट भाऊजी. भांड्या भाऊजी बिवजी काय म्हणतोय तसा? बया काय म्हणू मग तुम्हाला? पोपटराव. बया पोपटराव. हा बया पोपट भाऊजी, कोयता घेऊन कशाला बोलावलाय? कोयता आमच्या मुंडक्यावर नाही फिरवायचा, बाजरी काढायची आणि भाऊजी बिवजी म्हण नको भांड्या. बया मग काय म्हणू? पोपटराव. पोपटराव हा म्हणायचं. आणि ती कोयता आणला क्वार्टर. अहो क्वार्टर दुकानं झालेत बंद तिकडं. दुकानं बंद. ती यशवंतरावला म्हणाव येन तुझा तू खोड इथं, मी काय खोडणार नाही बाजरी. बया भाऊजी तुम्ही क्वार्टर लगेच आणायला तापताय. तापता नाही, मी तुझं मुंडक सोडवलं आणि टपा ठेवलं यशवंतरावला दाखवील. बया भाऊजी असं काय सकाळ करताय? माणूस उन्हात तिथं काम करतं एकटच, क्वार्टर नाही काय नाही डबा नाही, कोयता आणला भारी मुंडक्या फिरवायचा. इकडे ते फिरावतो तुझं मुंडकच कापतो. बया राहू द्या भाऊजी, सांगते मी मालकाला. पार्टिशन नाही आलं ना सगळं बाजरीला मी काढी लावील. द्याद आणली यशवंतरावनी एक ब्राझीलचा गडी. असला ब्राझीलचा गडी न काय ह्यो भाऊजीन बिवजीन काय बी म्हणतंय मला. यशवंतराव तर काहीच खरं नाही. आणि त्याच्यावर ह्यो बांडिया आला न भाऊजी लाडातच आलाय माझ्याकडं. बटा ते बोलायला सांगितलं का नाही तू? अहो मग अशी फोन लावलेला, येतो बोलला ते. येतो म्हटलं. बाजरी नुसती काळी भर तुमच्या गत. ए पोपट्या काय बोलतोय तू? का तुमच्या बाजरी गत तर मग असं का म्हणायचं? तुम्हाला काय वाटलं? काय लागा तोंड समोर बोलत जरा. तुम्हाला काय वाटलं? बाप्पा सगळ्या कुठे तसंच असतं का तवा? तुमच्या मनात राहू सारखं काळत कसं हो? आता बोलतोय कसं? जाऊ असले पोरसोन. नॅचरल कलर असतो, त्याला काय एवढा राग मानून घ्यायचा तेव्हा. लागा आणि लागा 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 तुम्ही बी लागा तसंच असं मला सांगा, बाजरी कसली असती? चालू द्या बाबा तुमचं असं द्या. हाय बरोबर आहे तुमचं. हे असले सर बोलायला गेलं की हे असं आपण आपण नाराज न करू. काय असेल ते आप्पा ह्याची बाजरी आपण काढून दिली. सर जे काय असेल ते माझी बाजरी झाली ते मला आपली काढून आणून द्या. ती टेम्पो येईल आमचा, आपला पटापटा पिशवी भरून पावसा पाण्याच्या आपलं जाऊन द्या घरी. कशाला उभं ठेवतोय निष्कारण? ही तुमची हिश्श्याची आप्पा 2.5 पिशव्या झालत्या. आता ते 4थ्या हिश्श्यानी ह्यांची हिस्सा ओ आप्पा व्यवहाराने देऊन टाकलेला आहे. आता म्हणजे? आपलं त्यांचं 2 दाणं आपल्याला नको, आपलं त्यांना नको. नाही तुझं मापात बरोबर आहे. हो यशवंतराव 2.5 पिशव्या झाल्या त्या बाजरीत, हे तुमचा हिस्सा. बाजरी बघाय कोण गेलत? मी गेलतो. तुला अक्कल नाही होय? अहो आधी उभी होती, परत ते मध्ये पाऊस झाला नाही होय, सगळी बाजरी झोपली, फार कर फुटलं त्याला. अरे मी काय करणार? त्याला खर्च 10,000 झालाय. आता त्याला काय करणार? मी क्वार्टर तू 2,000ची काय पेलाय. करणार? नाही नाही बरं आता कसं आहे तू बघितली बाजरी, तुम्हाला खात्री करता आली नाही बाजरी. अहो आप्पा पोपटने बघितली म्हटलं, मी विषय सोडून दिला म्हटलं, पोपटने बघितली म्हटलं झाला विषय. त्याने ठरवली होती. लोकांच्या बरेचशा कुठं जमतं का असली कामं करून यशवंतराव? लोकांचा भरोसा नाही, ते मध्ये पाऊस आला, चांगली बाजरी होती, त्याला 10-20 पिशवी झाली असती. सगळी झोपली बाजरी. कणीस तुम्हाला म्हटलं ना मी, ही साईज कणसाची होती मला. अरे मग काय त्याच्या नुसत्या लुंग्या द्यायच्या होत्या काय म्हणायची? ही साईज सारखी सांगतोय. तरी म्हणतोय 2.5 पिशवी झाली लागा. तरी बी 2.5 पिशवी झाली. जर ती झोपलं नसतं तर किती पिशव्या झाल्या असत्या, माप नसतं त्याला. नाही बरोबर आहे तुझं. पण आपलं बघा व्यवहाराने बांधून बिंदून मी ह्यांना दिलेली. अरे टेम्पो आता माझ्या उरावर घालतो का? बरं जाऊ द्या, नका बंडाला नाराज करू. एवढं पाच कर नेट टेम्पो जाऊ. हा नाही नाही कशाला नाराज ऐका करा ना. त्याला तरी जाऊ हे घेऊ. बरोबर आप्पा म्हणते बास्क न्यायच्या आधी माझं 200 राहिलेलं. अय पोपट्या. व्यवहार, हा मग व्यवहार. ते माणूस जेवारी काय दिल हा, पैसे दे. व्यवहार काय यशवंतराव त्याचे 200 रुपये देऊन हा, टाका. मग. गरीबाचा कशाला कष्ट घेताय राव? माझा खर्च झालाय किती आणि बाजरी आली किती. अरे ही मोठा अवघडच खेळ राव. शेतकरी नाही मग फाशी घेऊन मारायचं काम व्हायचं वय. अहो ही तुम्ही बाजरी घेतली काढाय म्हणून बरं झालं. ते आणि जर दिली असती एखाद्याला काढायला ना असा कचका झाला असता तर त्याने धडक घ्यायची पाळायली असती की राव. हा त्याचं नशीब उलट चांगलं. आता तुम्ही काय हिथं गेलेलं कुठं वसूल पाहून करता? आलं, तेवढं आहे बरं का? हो. तेवढं तुम्हाला आहे. काय कमी? मी कुठं वसूल करीन, पण हीच जर आण्याबरोबर झालं असतं तर आण्याला फाशी घेण्याशिवाय पर्यायच ना. बरोबर आहे. देवासारखं धावून आला माणूस. असंच काम करत जा. मांडलं गाड्या, आज तुम्ही माझा सच्चा दोस्त आहे.
असंच करत आणि परत का आम्हाला गडी लागला तर नाही बोलवतो. कसं आहे माहिती का का यशवंतरावचा स्वभावच पहिल्यापासून असा आहे गोरगरिबांना मदत करणे. असू द्या माझं 10-5 हजार रुपये गेलं ना जाऊ द्या मरू मग जाऊ द्या दुसऱ्या गाडीत वसूल करा. बाचक ठेवतो होईल तेवढंच मला 7-8 दिवस. राहून दे बात काय नाही, करते देऊ. बंडा त्यांचं त्यांना देऊ नका, नको. बात करा ते. आप्पा मग आता व्यवहारांची सगळं मिटावले. आता काय चहा पाणी केलं असतं पण तुम्हाला माहिती आहे बायका बरोबर घरी नाही. आपल्या डरमातलं पाणी प्या आणि निघा. ते आपण मला 200 राहिलेलं. पोट्ट्या तुझे 200 रुपये आहेत ना थोड्या वेळाने माझी गाठ घे तुझं ते 200 बी देतो तुझा सगळा पगारच देऊन टाकतो मी. फक्त एक गाठी आहे माझ्याकडे. अहो नको यशवंतराव ही बाजरी बघून मला तुमचं वाईट वाटायला लागलं. नाही नाही ये नको 200 रुपये मला. ये देतो तुला देतो. अहो मी काय म्हणतो ते 200 रुपये नको मला. ते बांडाकडे क्वार्टर शिल्लक राहिली तेवढी द्यायला लावा. संपला विषय आहे का नाही. येतो थोड्या वेळाने तुला क्वार्टर 200 1000 सगळं देतो आणि तुझं पाणी बी नको आम्हाला. चल बांडा हो, यशवंतराव पाणी पिऊन गेलो असतो राव. आपण तुम्ही प्या 2 तांबे माझ्यावरच. किती झालंय माणूस. राहू द्या आपलं काम झालं कुठेतरी शेतकरी वाचला.